सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या. उद्धव ठाकरेंची बैठकीमध्ये मागणी. मतदार याद्यांमधील घोळाबाबत सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला. कितीही दिवस लागू द्या पण बॅलेटवर निवडणुका घ्या. राज ठाकरे यांचं मत. सत्ताधाऱ्यांना टोले लगावताना राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्रीमुळे अंगावर भोक पडत नाही. मी कामाचा माणूस, काम करत राहणार. अजित पवार यांचा राज ठाकरेंना टोला. एकतर निष्पक्ष निवडणुका घ्या, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. मतदार यादीमधील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नको. उद्धव ठाकरेंची टीका. विरोधकांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाही. निवडणुकीत पराभव झाल्यावर आयोगाला दोष देतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका. महायुतीच्या 232 जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता. मोठ्या विजयानंतर सुद्धा शांतता हे कसलं द्योतक. राज ठाकरेंची टीका. सन्नाटा त्यांच्याकडे, आमच्याकडे नाही. शिंदेंचं प्रत्युत्तर. महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी. आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीला खोचक टोला. मतदार याद्यांमधील चुका पुराव्यासह निवडणूक आयोगाला दाखवल्या. मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली. जयंत पाटलांची माहिती. 20,000 मतदार बाहेरून आणले. सत्तेमधले आमदार सांगतात घोळ असलेली यादीच पुन्हा मतदानासाठी जाणार. मतदार याद्यांच्या घोळात राजकीय हस्तक्षेप असावा. थोरातांकडून शंका उपस्थित. इतके कन्फ्युज विरोधक मी पाहिले नाहीत. विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही. सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे